गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारि बरन रघुबर बिमल जशो जुदाय कुपलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरवो कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत दे तिसरे कृष्ण पिंगाक्ष चवते गजब करते। पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्र वर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलौकिकनाथम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासरानाशिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटेसळाळी कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझवीन शंभो मजकोनतारी। सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणीची आद। महायुग पेठे तटे भीमरत्यमुरं पुंडरीकाय दातुमि समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे। हरी पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन। चराचरी कलियुगी तारक स्वामी दत्तराज एक त्यांचे नाम नित्य गावे भव सिंधू सितरावे। विठ्ठल 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 कुंडली गवरद है भगवान की जय। महाराज महारुद्र हनुमान अवधूत चिंतन राधा
करावे. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला भंग नाथ महाराजांचा 5 शरणाचा भगवान दत्तात्रयाच्या नामस्मरणाची माहिती सांगणारा, भगवान दत्तात्रयाच्या मूर्तीची ताकद सांगणारा आणि भगवान दत्तात्रय किती ताकदीची देवता आहे याचं वर्णन करणारा भंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल अभंगाची पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं ते गरजेचं आणि अगत्याचं आहे. किम कारणम तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात, याचं मुख्य कारण चालू असणारा श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त हरिभक्त प्रायण गुरुवर्य महंत रामकृष्ण महाराज शास्त्री यांच्या प्रेरणेने उभारलेले श्री अवधूत पीठ पठारवाडी तालुका कर्जत चालू असणारा खंडनाम सप्ताह 4थ्या वर्षामध्ये तुम्ही पदार्पण केले आणि त्यानिमित्ताने सकाळी काकडा भजन, पारायण, हरिपाठ, हरिकीर्तन, महाप्रसाद असा चालू असणारा खंडनाम सप्ताहाचा मला असं वाटतं आजचा 4था दिवस आहे. सगळ्या कमिटीच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, मंडळाच्या वतीने आमच्या रोहित दादांनी आणि माझे परममित्र विकास महाराजांनी मला फोन केला. उगले महाराज, तुमचा कोणता दिवस घालायचा? म्हणलं 10वा सोडून कोणता घाला बाप्पा. आणि 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा या ठिकाणी माझ्या वाट्याला आली. त्या निमित्ताने उपस्थित असणारे तुम्ही सगळे राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी, आयोजक नियोजक असणारे आदरणीय रोहित महाराज नांगरे, गायन सम्राट, सगळी गोड मंडळी आहे. परमपूज्य आदरणीय प्रवीण महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. परमादरणीय माझे मित्र भागवत महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. परमार्थस्नेही आदरणीय निलेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. मृदुंग सम्राट आमचे शशिकांत महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. परमादरणीय तेजस महाराज आहे, आमचे विकास महाराज आहे, ओम महाराज शिंदे. हार्मोनियमला आमचे नाजभाऊ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. वारकरी व्यासपीठाचं चॅनल या ठिकाणी चालवणारे भाऊ असतील. त्याचप्रमाणे आज जे सरपंच, उपसरपंच चहा दौंड यांचं सौजन्य, प्रशांत दादा गवले सोबत जे माझ्या समवेत आता मगाशी आले आमचे बापू मामा असतील, आमचे पठाडे महाराजांनी मगाशी मला फोन केला होता. कोथरूडला आपली भेट झाली होती, त्या निमित्ताने माझ्या लक्षात आहे चांगलं. मगाशी तुम्ही फोन केला, आपण दिलगिरी व्यक्त करतो, वेळेअभावी तिकडे येणं झालं नाही. समोर उपस्थित असणारे तुम्ही सगळे भालदार, चोपदार, तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात. समोर उपस्थित असणारे तुम्ही सगळे नावं घेण्याजोगे, तुम्ही सगळे सज्जन माणसं आहात आणि सज्जनांची नावं घेतली का माणसाला पुण्य प्राप्त होतं. तुम्ही सगळ्यांनी काकडं भजन ऐकलंय, पुण्यवंत व्हावे, येता सज्जनांची नावे. पण दिलगिरी व्यक्त करतो, आचारसंहिता अजून चालू आहे. फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा शपथविधी झालेला आहे. बाकीचे अजून कॅबिनेट मंत्रीपद बाकी असल्या कारणाने ते कुणालाही भेटू शकतं. जास्त नामोल्लेख मी कुणाचा करणार नाही. तुमच्या एखाद्याचा नामोल्लेख व्हायचा, तुमचं नाव तिथं यादीला यायचं, त्याच्यापेक्षा जास्त नामोल्लेख होणार नाही. तुमच्या सर्वांच्या चरणी मी ज्यांचा फेटा बांधला, शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं, असं बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ, बाबांच्या चरणी मस्तक हे पायावरी, पायावर मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, हे मस्तक हे पायावर, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावर, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. गाणारे मंडळी गोडे बाप्पा, एकदा जोरात टाळ्या वाजवतात. त्यांच्यापेक्षा वाजवणारे दोन्ही सुंदर आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्यांच्या दोन्हीपेक्षा तुम्ही ऐकणारे हुशारीत, तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या. आता तुम्ही सगळे चांगले म्हणल्यावर सांगणारा थोडा येडपाट आहे का काय? सांगणारा हुशारचे. 1 तासाची गोड चिंतन मला तुमच्या समोर मांडायचंय. शक्यता कमी आहे, 9ला कीर्तन संपण्याची, पण बघूयात, प्रयत्न करूयात. एवढी गोड गाणारे असल्यानंतर बाप्पा मामा असं संपू वाटत नाही. एक बोलू का दादा?
ज्याला ओरिजिनल स्वराचं ज्ञान आहे ना त्याला जिवंतपणे स्वर्गाची प्राप्ती आहे महाराज. स्वर असल्याशिवाय स्वर्ग नाही महाराज. हा यातही मृदुंग आहे, हे मृत आहे महाराज, ते निर्जीव आहे. निर्जीव आहे ते मृत आहे महाराज, ते लाकूड आहे, बरोबर आहे का नाही? पण मृत असून सुद्धा परमार्थात ते दंग आहे म्हणून त्याचं नाव मृदुंग आहे. आपण तो जिवंत आहे महाराज. आनंद घेतला पाहिजे. त्याच्यामुळे आज वातावरण अति गोड आहे. आल्यानंतर आमच्या विकास दादांनी मला सांगितलं भगवान दत्तात्रयाचं मंदिर आहे. म्हटलं अभंग असतो घेऊ पण दिलगिरी व्यक्त करतो. सापडलं तुम्हाला नेट वरती, चांगलं झालं. कलियुगे तारक स्वामी दत्त राज एक. या कलियुगामध्ये तारणारी देवता जर या जगात कोणती नाथ महाराजांनी सांगितली तर भगवान दत्तात्रय. कशी भगवान दत्तात्रय? पहिल्या चरणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. एकाच चरणावरती 1-1.5 तास आपलं बोलणं होईल. कलियुगामध्ये तारणारी देवता 5 देवता अति महत्वाच्या सांगितल्या महाराज. त्याच्यातली पहिली देवता भगवान गणेश असेल. दुसरी देवता भगवान गणेशाची पिता श्री भगवान शंकरजी असतील. तिसरी देवता आई पार्वती माता असेल. चौथी देवता भगवान विष्णू असेल. आणि 5वी देवता सूर्यनारायण. आपण सगळे संप्रदायिक लोक आहेत. या 5 देवता मुख्य सांगितल्या. परंतु ऐका ना, भगवान दत्तात्रयाकडे किती पहा, सगळे देवता एकत्र आहे तिथं. ज्याने आपल्याला जन्माला घातलं ते ब्रह्मदेव तिथं आहे. जे आपण पालन पोषण करणारे भगवान विष्णू त्या ठिकाणी आहे. आणि ज्यांच्याकडे आपला शेवट आहे ना भगवान शंकर पद्धत त्याच्यात मध्येच आहे. हा किती श्रेष्ठ देवता असेल, किती श्रेष्ठ महाराज. हा महाराज त्यांचं नुसतं नाव घेतलं, त्यांचे नाम नित्य गावे भव सिंधू सीतारावे. हा पार करण्याची ताकद त्या भगवंताच्या नामस्मरण. कोणत्या देवाचं नाव घ्या पण दत्तात्रयाच्या नावाची वेगळी ताकद. इथं तिन्ही देवाचं नाव एकत्र येतं महाराज. सोपा प्रश्न करू का मी तुम्हाला? या जगातली पहिली देवता कोणती? तर पहिला देव कोणता या जगातला? तुम्ही सगळे हुशारी म्हणून थोडं टीप मध्ये बोलतो पहिल्यापासून. पहिला देव कोणता पुरुष मंडळी? हा माता भगिनी, पहिला देव कोणता? नवरदेव. बोलत चला ना. कोणता देव आहे पहिला देव? देवों का देव, बडा देव, महादेव. पहिला देव महादेव. तोही देवाचाही देव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव. तोही देवा सहित बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव. प्रमाण दिलं महाराज. जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. प्रमाण झालं का टाळी वाजवायची महाराज? त्यांनी प्रमाण बरोबर दिलं. पण पंढरीनाथाच्या डोक्यावरती भगवान शंकर आहे महाराज. आता मला त्यावरती बोलायचंय. पहिला देव महादेव. का बरं महादेव पहिला देव आहे महाराज? महादेवाची सुरुवातही माहिती नाही, महादेवाचा शेवटही कोणाला माहिती नाही. बसा. महादेवाची सुरुवात माहिती नाही, महादेवाचा शेवट माहिती नाही महाराज. आतापर्यंत अनेक ग्रंथ माझ्या वाचनात गेले, बसलेल्यापैकी तुमच्या वाचनात गेले. भागवत महाराज बाकीच्या देवाचे मायबापाचे नाव मी तुम्हाला सांगेल, पण महादेवाच्या मायबापाचं नाव आपल्याला अजून वाचनात गेलं नाही. गेलो कुणाच्या बसलेल्यापैकी? बोला. नाही ना. महादेवाची सुरुवात माहिती नाही, महादेवाचं शेवट माहिती नाही, महादेवाचं मायबाप तुम्हाला कोणाला माहिती नाही. ऐका ना, याच्या पुढचं जाऊन बोलू का? जगातली पहिली पंढरपूरची वारी करणारा देव कोणता? हा महादेव. काय प्रमाण आहे? आवाज कमी राहू द्या दादा, लय गोड दिलेला आहे, त्यात बदलच नका करू. आता कमी राहू द्या. इथले इथं समर्पक आहे, भोंग्याचा आवाज कमी राहू द्या. पहिली पंढरपूरची वारी करणारा देव कोणता? महादेव. काय प्रमाण आहे? त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गरजेचा कांत, त्रिशूळ डमरू गरजेचा कांत. हे रंभाधिकनाथ देऊ म्या जोडून हात, रंभाधिकनाथ देऊ म्या जोडून हात, रंभाधिकनाथ देऊ म्या जोडून हात, रंभाधिकनाथ देऊ म्या जोडून हात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. हो त्रिशूळ डमरू घेऊन आला गरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गरजेचा कांत. प्रमाण ढाली का टाळी वाजवायची? हा त्याचा फायदा सांगाल मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगाल, 100% सांगा. हा
उद्याच्या कीर्तनात पण तसंच करायचं महाराज. प्रमाण झालं का टाळी वाजवायचं. महाराजांनी विचारलं काय मानगडे, त्यांना म्हणायचं उगली पॅटर्न म्हणायचं. आपला पॅटर्न सेपरेट आहे महाराज. पॅटर्न जरी आपला असेल तर फायदा तुमचा आहे. त्यांनी गोड प्रमाण दिलं. आवाज कमी करा दादा, मग लय गोड दिला होता, आता कोणतं बटन वाढवलं ते कमी करा. हा पहिली पंढरपूरची वारी करणारा महादेव, रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. पहिला देव महादेव, पहिली पंढरपूरची वारी करणारा महादेव. याच्या पुढे जातो चला, जगातलं पहिलं भजन करणारा देव महादेवच. कोणाचं भजन केलं महादेवाने? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. भजन करिए महादेव, भजन करिए महादेव, भजन करिए महादेव, देव भजन करिए महादेव. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. जगातला पहिला देव महादेव. तुम्हाला बसून देत नाही मी आता. जगातला पहिला देव महादेव, जगातली पहिली वारी करणार देव महादेव. प्रमाण दिलं त्रिशूळ डमरू घेऊन हाती गिरिजेचा कांत. याच्या पुढे जगातला पहिलं भजन करणार देव महादेव. प्रमाण दिलं भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. याच्या पुढे जातो चला, जगातली पहिली नामसाधना करणारा देव कोणता? महादेवच. नामसाधना वेगळी, भजन वेगळा. पूर्वीचे लोक नामसाधना जास्त करायचे, आता बोलणारी जादा झाली, नामसाधनेवाली कमी झाली महाराज. पूर्वीचे लोक नामसाधन जास्त करायचे. नामसाधने जगात एक नंबर लागतो भगवान शंकराचा. पण भगवान शंकराचा नामसाधनेचा मंत्र कोणता? ओम नमः शिवाय. तुमचं काय म्हणणं आहे माता भगिनी? हरी हरी हरे मंत्र हाच वाचा, जय हो. हरी हरी हरे मंत्र हाच वाचा, हरी हरी हरे मंत्र हाच वाचा, हरी हरी हरे हरे मंत्र हाच वाचा, हरी हरी हरे मंत्र हाच वाचा, शिवा हरी 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 हरे मंत्र हाच वाचा, हरी हरी हरे मंत्र हा शिवा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा. हे मन तिथे वाचा कया मोक्ष, मन तिथे वाचा कया मोक्ष, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे चला, भगवान शंकराचा मंत्र हरी 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 मंत्र हा शिवाचा, मन देवाचा. तुम्हाला कुणी सांगितलं भागवत महाराज हा शंकराचा मंत्र आहे? ज्ञानोबाचं प्रमाण आहे का? हा शंकराचा मंत्र नाही महाराज. तुमच्या माहिती करता सांगतो. आता आमचे शेषी महाराज आहे, गोड वाजवतात मृदुंग. त्यांनी सहज एखादा गोड मुखडा वाजवला. आज उद्या तुम्ही दुसरीकडे कीर्तन भजनात गेले तर सहज लोक म्हणतात, अरे काल ते शेषी महाराज सारखं वाजून दाखवू ना. मुखडा त्यांचा आहे का बापू मामा? त्यांच्या हातातून गोड लागला का लोक नाव त्यांचं घेतात. आमच्या निलेश दादांनी गोड एखादी चाल गायन केली, भागवत महाराजांनी चाल गायन केली, प्रवीण महाराजांनी चाल गायन केली. उद्या तुम्ही दुसरीकडे कीर्तन भजनाला गेले, तुम्ही सहज म्हणतात, अरे कालचे ते निलेश महाराज सारखी चाल म्हण ना. ती चाल त्यांची का त्यांची कशी झाली मला माहिती नाही महाराज, आमचा परिचय जुना आहे. हा
पण ती चाल त्यांची नाही महाराज, पण त्यांच्या मुखातून गोड लागली की लोक नाव त्यांचं घेतात. तसंच आहे. हा मंत्र शंकराचा नाही दादा, हा मंत्र सूर्याचा आहे. सूर्याकडून वाकुक्ष नावाच्या राजाकडे मंत्र आला, त्याच्या 165व्या पिढीत राम जन्माला आले. म्हणजे भगवान शंकराच्या मुखातून तो मंत्र गोड लागला. माऊलीनी भगवान शंकराचं नाव त्याला दिलं. आता आई माझा मायेचं जागर अनेक कीर्तनकार म्हणतील, पण त्या दादाच्या मुखातूनच गोड लागतं, नाव त्यांचं पडलं. हा, ज्याचं त्याची चाल नाही महाराज. आता झापूक झुपूक शब्द माहिती होता तुम्हाला? कोणाच्या मुखातून बाहेर पडला? सूरज चव्हाणच्या. नाव झालं महाराज. बाई ग शब्द नवीन होता का आपल्याला? घरी काही कुटाणा झाला का म्हातारी म्हणायची बाई ग काय कुटाणा केला, पण ते निकी तांबुळेच्या मुखातून बाहेर पडला, गाणं निघालं महाराज. कोणाच्या मुखातून काय गोड लागल सांगता येत नाही. त्याच्यामुळे हा मंत्र शंकराच्या मुखातून गोड लागला. माऊलींनी सांगितलं हरी 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 मंत्र हा शिवाचा. चला पुढे जातो. पहिला देव महादेव, जगातली पहिली पंढरपूरची वारी करणारा महादेव, पहिलं भजन करणारा महादेव, पहिली नामसाधना करणारा देव महादेव. याच्या पुढे जातो. जगातलं पहिलं ज्ञान प्राप्त करणारा देव कोणता? महादेवच. सगळ्यात अगोदर भगवान शंकराने ज्ञान कोणाला दिलं? वर कोणाला दिलं? बीज प्रगटले आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला धरे स्थिती मच्छिंद्राला धरे वाजवा वाजवा टाळी वाजवा, विसरायचीच नाही टाळीला. ऐका, पहिलं ज्ञान प्राप्त केलेलं कुणाला दिलं? त्यांनी प्रमाण दिलं. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला आदले. कुणाला दिलं? मच्छिंद्रनाथाला. तुम्ही थोडं पुढे गेले महाराज, त्याच्या अलीकड थोडं यायचं. आदिनाथ उमा, उमा म्हणजे पार्वती. लोक थोडं पुढे जातात. अगोदर ज्ञान कुणाला दिलं आहे का? हा, पार्वतीला ज्ञान. पार्वतीला ज्ञान देत नव्हते शशी महाराज महाराज. बळजबरी झाली, बळजबरी झाली. हा, पार्वतीला ज्ञान देत नव्हते अजिबात. पण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत पार्वतीचा एकच दान करायचं महादेवा माग, मला ते ज्ञान सांगा. शंकराने सांगितलं तुला पचणार नाही, तू ऐकायच्या भानगडीत पडू नको. आंघोळीला पाणी दिली तरी तेवढाच दान का, मला ज्ञान सांगा. अगं तुला पचणार नाही, नाही मला ऐकायचं. नको म्हणलं बयाला जास्त उती होतो महाराज. यातच नाही, तवाच आहे, यातच नाही महाराज, तेव्हाच नको. पण त्यांनी जर एखादी गोष्ट मनावर घेतली, हा, 100% कार्यक्रम फिक्स. नवऱ्याचे एवढे पैसे घेऊन कधी नवऱ्याचं ऐकलं नाही, पण भावाचे थोडेफार पैसे घेऊन भावाचं कल्याण केलं त्यांनी. नाही करायचं हा विनोद तुम्हाला, पण भावांना माझं सांगण्याकडे हो, त्यांच्यामुळे तुम्ही जर त्यांना पैसे आले नाहीत आता तळतळाटाने काय होईल सांगताच येत नाही महाराज. बहिणीचं तळतळाट रेकॉर्डिंग करून घ्या. बहिणीच्या आशीर्वादाने माणसाचं 100% कल्याण होतं, पण बहिणीच्या तळतळाटाने सुपडा साप पण होतो, लक्षात ठेवा. त्यांना शब्द दिलेला आहे तुम्ही, 7,500 देऊन नादी लावलेलं आहे त्यांना. पहिले 3 महिन्याचे पटापट पटापट पटापट, आता पुढे गेले काय काय कळा ना. चला, मला मुद्दा क्लिअर करायचा. पार्वती मातेने बळजबरी केली भगवान शंकराला, मला ज्ञान सांगा. शंकराने सांगितलं बाई तुला पचणार नाही, नाही मला सांगाच ज्ञान. शेवटी ऐकावं लागलं बायकोचं महादेवाला, ऐकावं लागलं महाराज. महादेवापासून नवरदेवापर्यंत असा माणूस नाही का जो बायकोचं ऐकत नाही. बसलेल्या पैकी करावर बोट मी नाही ऐकत मला. लग्न झाले ना तुमचे? हा, करावर बोट माझ्या सगट सगळ्याला ऐकावं लागतं महाराज, सगळ्याला ऐकावं लागतं. माझ्या वाचनात एकच पठ्य असा गेला ज्याने बायकोचं ऐकलं नाही, त्याचं नाव आहे रावण. नाही ऐकलं महाराज त्याने. त्याची इतकी हुशार आणि त्याची इतकी सुंदर बायको माझ्या वाचनात अजून गेली नाही, अजून नाही. श्रीगोंदा तालुक्यामध्ये उक्कलगावला मी कथा केली होती, त्यावेळेस मंदोदरीचं चरित्र सांगितलं होतं महाराज. किती सुंदर होती मंदोदरी माहिती तुम्हाला? किती सुंदर होती. अशुद्ध झालेलं सोनं जर मंदोदरीच्या अंगाला लावलं तर सोनं सुद्धा शुद्ध होत होते महाराज. एवढी सुंदर होती ती दिसार. किती हुशार होती मंदोदरी. उद्या काय होणार आहे तिला आज माहिती होतं. तिने स्पष्ट सांगितलं होतं रावणाला, उद्या जाऊ नका युद्धाला, तुम्ही मरणार आहेत. आदल्या दिवशी सांगितलं होतं. नाही ऐकलं महाराज रावणाने, नाही ऐकलं बायकोच. दशरथाने बायकोचं ऐकलं. लोक दशरथाची पूजा करते.
रामाने वनवासामध्ये बायकोचं ऐकलं, हरणामागं पळाला लोक रामाची सुद्धा पूजा करते, पण रावणाने बायकोचं ऐकलं नाही तर रावणाला दसऱ्याच्या दिवशी जाळीत येते. याच्याहून एकच संदेश घ्यायचा, आपण आपल्या बायकोचं ऐक. सार्थक झाला 4थ्या वर्षात संतान का, ऐकावं लागतं मला. किती पुढारी असू दे, किती बोल बच्चन असू दे, मी लेडर काय पुढे होतो महाराज 4 महिन्यापूर्वी. यांचीच भाची केली, हे सगळे होते लग्नाला. हा विचारा, मी लेडर काय पुढत होतो. दिवाळीच्या आदल्या दिवशी मी अकोल्यावरून कीर्तन करून आलो दादा. घरी आलो, घरी आल्यानंतर माझी मिसेस धर्मपत्नी तिची दादा माझं डोकं दाबीत होती. डोकं दाबता दाबता बायकोने मला प्रश्न केला. मला म्हणे, का लग्नाच्या अगोदर तुम्ही एवढीच धावपळ करत होते दिवसाची 3-3, 4-4 कीर्तन, आताही मी पाहते दिवसाची रोज 3-3, 4-4 कार्यक्रम, एवढी धावपळ करताय म्हणे. आता समजा तुमचं डोकं दुखतंय म्हणे, मी दाबून देते म्हणे. लग्नाच्या अगोदर डोकं दुखल्यावर कोण दाबून देत होतं म्हणे. पहा प्रश्न कसा केला. लग्नाच्या अगोदर कोण डोकं दाबून देत होतं म्हणे. तर महाराज मी 12 गावचं पाणी पितो दररोज, मी साधा चाप्टर होय. तिला हात जोडून सांगितलं माझ्या बायकोला, म्हणलं तुला खरं सांगू का, लग्नाच्या अगोदर मला डोकेदुखीच नव्हती म्हटलं. त्याला विनोद समजला त्याला धन्यवाद, ज्याला नाही समजला त्याने डबल जेवण करा मग घरी जा. लय अवघड बाप्पा, या संसाराचं लय गोड करून घ्यावं लागलं. त्या मगरपट्ट्यात होतो मी कीर्तनाला, वास्तुशांतीचं कीर्तन. खूप महाराज तिचा रेटच जास्त आहे, 6 कोटी रुपये लागले त्याच्या बंगल्यात सगळं, जागी सगळं सगळं. त्याची खूप श्रद्धा माझ्यावर, कीर्तन होईल तर तुमचं होईल. महाराज मी कीर्तन केलं ना, असं निघालो. माझ्या पाठीमागं तो मालक पळत आला, म्हणे महाराज आमच्यावर प्रेम कमी, आमच्यावर नाराज आहे का. म्हटलं अरे बाप्पा केलं कीर्तन, काय झालं आता, आमच्या घराला पावलं नाही लावायचे म्हणतो. महाराज त्यांनी सगळा बंगला फिरून दाखवलाय, आमचा हॉल, आमचं किचन, आमचं बेडरूम, आमचं आमको सगळा बंगला फिरून झाला. मी उमऱ्याच्या बाहेर आलो, त्याला म्हटलं दादा महाराष्ट्र फिरलो कडे मी, असा बंगला नाही पाहिला. खरंच महाराज 6 कोटी रुपये घालणं म्हणजे काय साधा बंगला असेल का. मी म्हटलं बंगला छान बांधला, धन्यवाद म्हणे महाराज. म्हटलं पण तुला एक प्रश्न विचारू, म्हटलं बंगला फिरत असताना मला एक प्रश्न पडला. काय म्हणे विचारा ना. म्हटलं तुझ्या मी बंगल्यात पाहत असताना पाहिलं, तुझ्या हॉलमध्ये तू वाघाचं चित्र लावलं, तुझ्या किचन मध्ये तू मांजर चित्र लावलं, असं का केलं. महाराज 7-8 हजार रुपये अजून देतो, पण एवढा प्रश्न काही विचारू गड्या म्हणे. म्हणलं नाही, मला ह्याच प्रश्नाचं उत्तर द्या. तुझ्या हॉलमध्ये वाघाचं चित्र आणि किचन मध्ये मांजराचं गमू. नाही म्हणे. म्हणलं तुला सांगायचं नाही, हॉलमध्ये वाघाचं चित्र आणि किचन मध्ये मांजराचं गमू. नको म्हणे. म्हणलं सांगायचं नाही तुला, हॉलमध्ये वाघाचं चित्र लावलं आणि किचन मध्ये मांजराचं गमू. ते म्हणे ऐकायचं उगले महाराज, मी फक्त हॉलमध्ये वाघ आहे म्हणे. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. ज्याचा त्याचा अभ्यास जनतेने घरी जाऊन का मग काय करत तुमचं उचलून महाराज, सगळ्याच तसं जे महाराज. हा भगवान शंकराने ऐकलं पार्वतीचं. पार्वती उद्या ज्ञान सांगतो ठरलं गेलं. कुठं ज्ञान सांगायचं, अशी जागा निवडली, झाड नाही, झुडूप नाही, काहीच नाही. समुद्राच्या कडाला पार्वती मातेला समोर बसवलं. भगवान शंकराने ज्ञान सांगायला सुरुवात केली. पार्वती माता समोर बसलेल्या आहेत, पण ज्ञान हे थोडं जड असतं महाराज. 3 गोष्टी फुकटच्या पचत नाही. फुकटचं ज्ञान पचत नाही, फुकटचे गुण पचत नाही, आणि फुकटचं धन तर कधीच पचत नाही. विठाला विठाला पार्वती मातेला ज्ञान सांगायला सुरुवात केली आणि पार्वतीला झोप लागली. भगवान विष्णूनी वरून पाहिलं, अरे कधी भगवान शंकराने जागतिक लेव्हलचं ज्ञान कोणाला सांगितलं नाही. स्वतःच्या बायकोला पार्वती मातेला सांगतायत, पण पार्वती मातेला जर झोप लागली सगळं ज्ञान फुकट वाया जाईल. भगवान विष्णू घाई खाली आले, पण समोर बसून ऐकावं तर मधीच या बाबाने डोळा उघडला. तिसरा डोळा जर उघडला तर जळून खाक, त्याच्यापेक्षा नको म्हणाय. समुद्राच्या कडाला एक मासा दिसला, घाई माशाच्या पोटात प्रवेश केला भगवान विष्णूने. ऐका बरं का ध्यानपूर्वक. भगवान शंकरने सगळं ज्ञान सांगितलं आणि डोळे उघडून पाहिलं, पार्वती माता झोपलेली आहे. मग हे ज्ञान ऐकलं कोणी आपलं, मध्ये होकार कोण भरीत होतं बा. भगवान शंकराने डोळे झाकले, लक्षात आलं भगवान विष्णू चोरून आले, माशाच्या पोटात प्रवेश केला आणि सगळं ज्ञान फुकट ऐकलं. ऐका ना, लाखातलं वाक्य बोलतो. ज्ञान आलं का माणसाला अहंकार येतो, हे लक्षात ठेवायचं. ज्ञान आलं का माणसाला अहंकार आलाच. 2च चाली येऊ दे, त्याला वाटतं माझ्यासारखा महाराष्ट्रात गायक नाही. 2च जाबून येऊ द्या, त्याला वाटतं माझ्यासारखं कीर्तन करत नाही. ठरलेलं का नाही ते. ज्ञान आला का अहंकार झाला. महाराज माशाच्या पोटात विष्णू भगवंताने ज्ञान ऐकलं, ज्ञान प्राप्त झालं, माशाचं पोट फाडलं, भगवान विष्णू बाहेर आले. माशाने विचार केला, ज्याचं मीठ खावं त्याचं नीट करावं. ह्या बाबाला पोटात जागा दिली, ज्ञान ऐकून झालं, मग पोट फाडलं. महाराज राग आला. भगवान विष्णूला जगाचा बाप जरी असला माशाने सांगितलं तरी अद्दलच घडवी. मासा निघाला वाहत 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 विष्णूच्या शोधात. पंढरपुरात आला, चंद्रभागेच्या काठावरती आला, लाट आली, मासा असं वरती आला. कुणाच्या शोधात निघाला होता मासा.
बोला बोला, कुणाच्या? विष्णूच्या. लाट आली, वरती आला मासा, माशाने समोर पाहिलं विष्णू भगवान पांडुरंगाच्या रूपात अशी उभा होते पंढरपुरात. विचारच केला नाही, गेल्या गेल्या माशाने कान पकडला त्याचा. गेलाय का कधी पंढरपुरात? काय पांडुरंगाच्या कानात आहे का मुद्दा मा बरोबर? हा, कान पकडून माशाने जगाच्या बापाला सांगितलं चुकीला माफी नाही. हे पिक्चर मधलं वाक्य नाही महाराज. जगाच्या बापाला सांगितलं चुकीला माफी नाही. मकर कुंडले तळपती श्रवणी कान. माशाचं पोट फाडलं, विष्णूचं नाव पडलं मच्छिंद्रनाथ. पण सहज प्राप्त झालेलं ज्ञान जास्त दिवस टिकत नाही. भागवत महाराज मच्छिंद्राला आदले सहज स्थिती. विष्णू भगवंताला वाटलं नको बाबा या ज्ञानाचं काय करायचं, ज्याचं घेतलं त्याला देऊन टाकू आपण. महाराज घाई घाई मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. आलं गोरक्षाकडे ज्ञान. आता गोरक्ष कोणाचा अवतार? सोपं आहे ना रे पप्पा. भगवान शंकराने सांगितलं, विष्णूने ऐकलं, माशाचं पोट फाडलं, नाव पडलं विष्णूचं मच्छिंद्रनाथ. ज्याच्या कुणा ऐकलं त्याला पुन्हा देऊन टाकलं. गोरक्षनाथ अवतार कोणाचा? हा, बोला बोला बोला, बरोबर आहे ना? कोणाचा? शंकराचा. ज्याच्या कुणा ऐकलं त्याला दिलं. भगवान शंकराचा अवतार गोरक्षनाथ. गोरक्षनाथ भगवानाशी ज्ञान घेऊन निघाले. भगवान शंकरा मुडिष्ट देव आहे महाराज, त्याचं मूडवर काम आहे. हा, भगवान गोरक्षनाथ शंकराच्या रूपामध्ये असणारे असं ज्ञान घेऊन निघाले. पण गोरक्षनाथाला वाटलं लईच घाई घाई ज्ञान विष्णूने आपल्याला दिलं, पुन्हा एकदा रिटर्न देऊन पाहू. हा, निघालेले गोरक्षनाथ. गोरक्ष वळले गहिनी प्रती. आला आता गहिनीकडे ज्ञान. आता गहिनी कोणाचा अवतार? अरे सोपं आहे बाप्पा. शंकराने सांगितलं विष्णूकडे गेलं, विष्णूने पुन्हा सांगितलं शंकराकडे आलं, त्याचं नाव पडलं मच्छिंद्रनाथ. पुन्हा रिटर्न आलं, नाव पडलं गोरक्षनाथ. पुन्हा रिटर्न दिलं. आता गहिनीनाथ कोणाचा अवतार? विष्णूचा. आलं तुमच्या लक्षात? शंकराकडून विष्णूला, विष्णूकडून शंकराला. हे सगळं एकच आहे. वरती सगळं एकच आहे, भांडणं फक्त आपल्या ते. मी देवाचं सांगतो, बाकी मनावर घेऊ नका. वरती सगळं एकच आहे. हा, इकडं आलं गहिनीनाथाकडं. गहिनीनाथाने सुद्धा ज्ञान त्यांच्याकडे ठेवलं नाही. हा, गहिनी प्रसादे निवृत्तीदातार. निवृत्तीदाताला ज्ञान दिलं. ज्ञान निवृत्तीनाथ कोणाचा अवतार? सदाशिवाचा अवतार, शंकराचा. निवृत्तीनाथन सुद्धा निलेश महाराज त्यांच्याकडे ज्ञान ठेवलं नाही. ज्ञानदेवा सार चोजविले. आलं ज्ञानदेवाकडे ज्ञान. ज्ञानदेव कोणाचा अवतार? महाविष्णूचा अवतार, सखा माझा. आलं का विष्णूकडे ज्ञान? ज्ञानदेवाने सुद्धा बापू मामा त्यांच्याकडे ज्ञान ठेवलं नाही. माझ्या नेवाशा तालुक्यामध्ये ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी सांगत असताना महेश्वर नावाचा शब्द उच्चारला. महेश्वर म्हणजे भगवान शंकर. शंकराकडून निघालेलं ज्ञान मी शंकराकडे आणून घातलं. पण ऐका ना, त्या भगवान शंकराने, त्या ब्रह्मदेवाने, त्या विष्णूने कलियुगाचा प्रारंभ व्हायच्या टायमाला एक अवतार धारण करावा. द्वापार युग संपलन, कलियुगाला प्रारंभ करायचा. आणि कलियुगाला प्रारंभ करायचा म्हणून कली भगवान भगवान विष्णूच्या समोर गेले. आता मला उद्या प्रारंभ होणार आहे. 4,32 वर्ष मी कलियुगाचं. महाराज भगवान विष्णूच्या समोर जात असताना कली कसा होता माहिती आहे का तुम्हाला? नग्न अवस्थेमध्ये. एका हातामध्ये जीभ आहे, एका हातामध्ये शीश नाही. कलीच्या दोन गोष्टी अतिवाखान्याजोग्या आहे. या कलियुगामध्ये ज्याचा कामवासनीवरती ताबा आहे आणि ज्याचा जिभेवरती ताबा आहे ना, तो जगाचा राजा होणार आहे महाराज. कलियुगाचे लक्षण सांगू. कलियुग निघाले, कलियुगाला प्रारंभ व्हायचं. भगवान विष्णूकडून निघाले. भगवान विष्णूने पाहिलं बाबा, हस्तिनापुराच्या वाड्याच्या बाहेर आले. धर्मराजाच्या वाड्याच्या बाहेर आल्यानंतर कलियुग. कली कशावरती आला? एक घोडा आहे महाराज. घोड्याची पुढचे पाय वरती, मागचे पाय टेकलेले आहे. आणि त्या घोडा घेऊन कली हस्तिनापुराच्या धर्मराजाच्या राजवाड्याच्या बाहेर आला. मला पहिल्या चरणावर बोलायचा ना. अर्जुन बाहेर आला. अर्जुनाने पाहिलं, अरे काय रे म्हणे, या घोडा विकायला आहे का? कलीने सांगितलं, घोडा फुकट देतो म्हणे, फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. अर्जुन म्हणतात म्हणे, जगाचा बाप माझं सारथ्य करत होता. बोला म्हणे प्रश्न. बस म्हणे घोड्यावर. बस म्हणे घोड्यावरती. महाराज अर्जुन घोड्यावरती बसला. घोड्याचे पुढचे पाय वरती, मागचे पाय टेकलेले. घोड्याने भरारी घेतली आणि हस्तिनापुराच्या पूर्व दिशेच्या बाउंड्रीवरती घोडा येऊन थांबला. समोर पाहिलं, दोन आई वडील आहे, मध्ये लेकरू आहे. आणि दोन आई वडील आपल्या लेकराचे लचके तोडून खाताना पाहिले. विचार केला अर्जुनाने, कसं शक्य आहे?
असेल बोयाचं उत्तर? लेकराची लचकी तोडून मायबाप खाऊ शकतात? महाराज उत्तर काय सापडेना. कलीने विचारलं अर्जुनाला, उत्तर नाही येत म्हणे. रूम मध्ये टाकलं, बाहेरून कडी लावून घेतली. भीमदादा बाहेर आला. भमाने विचारलं, घोडा विकायलाय का? घोडा फुकट. अरे पण माझ्या भावाला का कोणून घेतलं अर्जुनाला? तुझ्या भावाला सोडून देतो, घोडा पण फुकट देतो. प्रश्नाचं उत्तर दे. बोल म्हणे प्रश्न. बस घोड्यावर. घोड्यावरती सवार झाला भीम. घोड्याने भरारी घेतली आणि घोडा हस्तिनापुराच्या पश्चिम दिशेच्या बाउंड्रीवरती येऊन थांबला. समोर पाहिलं भीमाने, एक बादली आहे, विहिरीमध्ये जाती, बादली भरून पाणी निघतं आणि त्या बादलीने 10 हंडे भरले जातात. पण ते हंडे पुन्हा बादलीत टाकले, हंडे पुन्हा बादलीत टाकले का बादली काय भरत नव्हती. भीमाने पुन्हा पाहिलं, बादली निघाली का त्या बादलीने 10 हंडे भरले जातात, पण पुन्हा हंडे याच्यात टाकले बादली का बादली भरत नव्हती. काय असेल उत्तर? कलीने विचारलं, नाही सांगू शकत. आतमध्ये टाकलं, कडी लावून घेतली. नकुल बाहेर आला. का कोंडलं माझ्या भावाला? दोन्ही भावाला सोडून देतो, घोडाही फुकट देतो. प्रश्नाचं उत्तर दे. बोला प्रश्न. बस घोड्यावर. घोड्यावरती बसला नकुल. घोड्याने भरारी घेतली. हस्तिनापुराच्या दक्षिण दिशेच्या बाउंड्रीवरती घोडा येऊन थांबला. समोर पाहिलं, एक कालवड आहे. कालवड कळते तुम्हाला? आपण सगळी शेतकरी माणसं आहे. वाहक पुढं पळत होता आणि कालवड त्याच्या मागे पळत होती. आता हिंसक प्राणी कोणता आहे? वाह. कुणी कुणा मागे पळायला पाहिजे महाराज? नकुलाने समोर पाहिलं, अरे वाहक पुढे पळतोय आणि कालवड त्याच्या पाठीमागे पळतो. काय असेल उत्तर? उत्तर सापडे ना. नकुलाला आतमध्ये टाकलं, कडी लावून घेतली. सहदेव बाहेर आला. सहदेवाने विचारलं, कली अरे का कोणलं माझ्या भावाला? भावांना सोडून देतो, घोडाही फुकट देतो. प्रश्नाचं उत्तर दे. बोला म्हणे प्रश्न. बस घोड्यावर. घोड्यावरती बसला. घोड्याने भरारी घेतली. पुढचे पाय वरती, मागचे पाय टेकले. हस्तिनापुराच्या उत्तर दिशेच्या बाउंड्रीवरती घोडा येऊन उभा राहिला. समोर पाहिलं सहदेवाने, काळा कुट्ट डोंगर आहे महाराज. एक काळा कुट्ट डोंगर मोठा आणि एका दोऱ्याला लटकलेला आहे. सहदेवाने विचार केला, एवढा मोठा डोंगर आणि एवढ्या एवढ्या दोऱ्याला लटकलाच कस काय? काय असेल उत्तर? उत्तर आलं नाही. महाराज चौघाला आतमध्ये टाकलं. धर्मराजा बाहेर आला. धर्मराजाने पाहिलं, कली दिसतोय. अरे का आतमध्ये टाकलं भावांना? ते म्हणे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिले नाही. घोडा फुकट देतो, प्रश्नाचे उत्तर द्या. हा बोल म्हणे प्रश्न. पहिला प्रश्न होता अर्जुनाचा. काय पाहिलं होतं अर्जुनाने? पूर्व दिशेच्या बाउंड्रीवरती काय पाहिलं होतं अर्जुनाने? हस्तिनापुराच्या मायबाप शेजारी बसलेले लेकरू मध्ये लचकी तोडून खाताने. बोल म्हणे उत्तर. धर्मराजाने सांगितलं, घे. या कलियुगाचा शेवटचा काळ एवढा भयानक की नाथ बाबांनी वर्णन करावं. 12 वर्ष दुष्काळ पडेल, झाडं गुणमळून पडतील, दुष्काळ पडेल, लोकांना प्यायला पाणी राहणार नाही, खायला अन्न राहणार नाही. स्वतःचा जीव वाचवण्याकरता माय बाप स्वतःच्या लेकराचा सुद्धा विचार करणार नाही. बापरे. कलीने विचार केला, धर्मराजा हुशार आहे. दुसरा प्रश्न बोल, तेवढा वेळ नाही मला. दुसरा प्रश्न काय होता? भीमाने पाहिला. काय पाहिलं होतं भीमाने? पश्चिम दिशेच्या बाउंड्रीवर. आता भगिनी, एक बादली विहिरीत जाते. बादली भरून निघाली का त्या बादलीच्या पाण्याने 10 हंडे भरले जातात, पण ते 10 हंडे पुन्हा बादलीत टाकले तर एक बादली भरत नाही. सांगा म्हणे उत्तर. धर्मराजाने सांगितलं, कली गेली होऊन त्याच कलियुगामध्ये एक बादली बाहेर येते, 10 हंडे भरले जातात, पण त्या हंड्याने एक बादली भरली जात नाही. एक मायबाप 10 लेकराचा सांभाळ करतील, 10 लेकर एका मायबापाचा सांभाळ करू शकत नाही. सुरुवात झाली महाराज. अरे बापरे म्हणे. तिसरा प्रश्न बोला. तिसरा प्रश्न नकुलाने पाहिला होता. काय पाहिलं होतं नकुलाने? एक कालवड वाघा मागं पळत होती. काय असेल याचं उत्तर? काय असेल? कलियुगात प्रश्न पडला कलीला. एक कालवड वाघा मागं पळत होते. धर्मराजाने सांगितलं, गेली होऊन. या कलियुगामध्ये किती बोलवचन असला, किती मोठा पुढारी असला, किती मोठा महाराज असला, किती पैशावाला असला, एका वाळक्या बायको समोर त्याचं काही चालणार? माझी भाषा नाही महाराज. किती मोठा असू द्या महाराज, हा त्याचं बायको समोर काही चालणार नाही. आणि कोणी किती वादा आणू द्या महाराज, काही चालत नाही. हे धर्मराजाचं वाक्य आहे. धर्मराजाच. चौथा प्रश्न बोल. चौथा प्रश्न पाहिला होता. त्यांना बडबड करणाऱ्याला सांगा, महाराज पैसे देऊन बोलावला रे म्हणा, मिनिटाचे पैसे घेतो महाराज मी. हा काय आपण मला विक्षेप होईल.
₹1000 कमी द्या, पण विक्षेप करू नका घरी. गोड वातावरण आहे म्हणून थोडं डीप मध्ये बोलतो. मला काय ऐका. शेवटचा प्रश्न होता. शेवटचा प्रश्न पाहिला होता. काय पाहिलं होतं सहदेवाने? एक डोंगर, भागवत महाराज, एक डोंगर, काळा कुट्ट डोंगर एका दोऱ्याला लटकलेला आहे. काळा कुट्ट डोंगर. धर्मराजाने सांगितलं, ऐक कली, ऐक. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे. काळा कुट्ट डोंगर एका दोऱ्याला लटकला ना, त्या कलियुगामध्ये डोंगरा एवढं पाप करू दे एखाद्या माणसाला, त्या डोंगरा एवढं जरी पाप झालं ना, ते जसं दोऱ्याला लटकला ना, तसं तारायची ताकद त्या कलियुगामध्ये एका देवतेत असेल रे. किती मोठं जरी पाप झालं तर कलियुगामध्ये तारणारी एक देवता असेल. काय देवतेचं वर्णन असेल, त्याचं वर्णन तर अभंगाच्या पहिल्या चरणात. कलियुगा तारक, कलियुगा तारक, कलियुगा तारक, कलियुग तारक, कलियुगा 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 तारक. क्या बात है, जय हो. कलियुगा तारक, कलियुगा कलियुगी तारक, 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 कलियुगी तारक. आणि वाजवा सगळे. कलियुगी तारक, कलियुगी तारक, कलियुगी तारक, कलियुगी तारक, स्वामी दत्तराजा एक, स्वामी दत्तराजा एक, त्याचे नाम नित्य गावे, त्याचे नाम नित्य गावे, त्याचे नाम नित्य गावे, त्याचे नाम नित्य गावे. स्वामी दत्तराजा स्वामी दत्तराजा, स्वामी दत्तराजा, त्याचे नाम नित्य गावे, त्याचे नाम नित्य गावे, नित्य गावे, त्याचे नाम नित्य गावे. कलियुगी तारक, स्वामी दत्तराजा एक, स्वामी दत्तराजा एक, कलियुगी तारक, स्वामी दत्तराजा एक, स्वामी दत्तराजा एक, स्वामी दत्तराजा एक, शाबास. सहदेवाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. कलियुगामध्ये एक तारणारे देवता असेल. किती जरी मोठं पाप झालं तुझ्या हकून, तर ती तारणारे देवतेचं नाव वर्णन करावं. कलियुगी तारक स्वामी दत्तराज एक. ती तारते महाराज 100%. पण
ती तारायचे काही कारण आहेत. बाकीच्या देवाचं वेगळं आहे, या देवाचं वेगळं आहे. ती 100% तारते तुम्हाला, पण या देवाला अहंकार जमत नाही महाराज. मला आल्यानंतर अभिमान वाटला आमच्या रोहित महाराज, माझा परिचय नाही त्यांचा. मी म्हटलं कधीपासून काय करता, ते सप्ताह कधीपासून आहे. सहज बोलून गेले महाराज. ते दत्तप्रभू करून घेतात म्हणे, आपलं काय नाही त्याच्यात. महाराज त्याचे पाय जमिनीवर आहे ना, लोक त्याला 100% सलाम करतात. ज्या दिवशी माणसाला अहंकार येतो ना महाराज, त्या दिवशी माणसाचा कार्यक्रम फिक्स झाला म्हणून समजा. अहंकार आला तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला. हो अहंकार आला तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला. अहंकार आला, अहंकार आला, तुका म्हणे वाया गेला, वाया गेला, तुका म्हणे वाया गेला. हो तुका म्हणे वाया गेला. याच्या विरोधातलं प्रमाण बोलू की एक, तुम्हाला दोन्हीपैकी कोणतं आवडतं पहा. अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला, आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुम्हाला कोणतं घ्यायचं ते. अहंकार जमत नाही महाराज त्या देवाला. माझं परमभाग्य आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, मी ज्यांचा फेटा वापरतो माझे गुरुवर्य शांती ब्रह्म भास्करगिरी बाबांनी पादुका दिलेल्या आहे इथं. माझं भाग्य आहे महाराज. आणि ती शक्ती किती मोठी आहे तुम्ही अनुभवली. आम्ही त्याच्यात रोज फिरतो. बाबांची कृपा आहे महाराज माझ्यावर. आपल्याला प्रत्येकाला देव वेगवेगळी कला देतो महाराज. आपल्याला कधी अहंकार येऊ द्यायचं नाही. मला वक्तृत्वाची कला दिली देवाने, मी फक्त प्रयत्न करतोय. या माणसांना गोड गायनाची कला दिली. आता बसलेल्यापैकी का कोणाला कला दिली नाही महाराज? त्यांना कला दिली, आपण फक्त भागवत महाराज प्रयत्न करतो. त्याच्यामुळे त्यांनी कला दिली ना, रोज 2 मिनिटं त्याचे आभार मानायचे महाराज. रोज 2 मिनिटं आभार मानायचे. माझं पाया पडून सांगणं तुम्हाला. आणि त्याने कला दिली म्हणून लोक त्याचेच आभार मानतात बरं का. तो कुठं बसलेला आहे वरती, तुम्ही गोड गायन केलं, लोक म्हणतात वाह क्या बात आहे. हात कसा जातो वरती, वाह क्या बात आहे. लोक म्हणतात का वाह क्या बात आहे? नाही म्हणत. त्याचेच आभार मानतात लोक. आपण पण रोज 2 मिनिटं त्याचे आभार मानायचे. काही काहीला देव लई गोड आवाज देतो, पण रेल्वेत गाणे म्हणतात महाराज. अरे इकडे एखाद्या उभी म्हण, अभंग म्हण, कल्याण होईल महाराज. पुढं म्हणावं कळायला पाहिजे, काय बोलावं कळायला पाहिजे, कोणत्या देवताची पूजा करावी ही कळाली पाहिजे महाराज. अहंकार येऊ द्यायचा नाही. प्रत्येकाचं आयुष्य देवानी वेगवेगळं बनवलेलं आहे. प्रत्येकाचं आयुष्य देवानी वेगवेगळं बनवलेलं आहे. मी आल्यानंतर विचारलं, गुरुवारी अनेक दुःखी लोक येतात पण समाधानी होऊन जातात. आता तुमचा कितपत विश्वास आहे? मी लाईव्ह बोलतो महाराज, शूटिंग चालू आहे. मी एकदा पुण्यामध्ये विचारलं होतं एका जणाला, तुझा हस्तरेषावरती, म्हणे महाराज विश्वास नाही. त्याला मी प्रूफ करून दाखवलं महाराज. लोक म्हणतात ना, त्याला एका वाक्यात सांगितलं, जिथं विज्ञानाचं शेवट आहे तिथं आमच्या अध्यात्माची सुरुवात आहे. तिथं सुरुवात आहे महाराज. लोक म्हणतात धोत्रावाल्याला काही कळत नाही. धोत्रावाल्याला जेवढं कळतं तेवढं कोणालाच कळत नाही महाराज. लोक म्हणतात कसं विज्ञानाचं शेवट अध्यात्माची सुरुवात. आता मी मिरजगावच्या पाठीमागे होतो, बाबांच्या दर्शनाला मला जाताना थांबायचंय, पण मी फक्त कळस दर्शन घेतलं. असं एकादशीची गर्दी असल्या कारण माझ्या ड्रायव्हरने मला प्रश्न केला, कसं विज्ञानाचं शेवट आणि अध्यात्माची सुरुवात म्हणता? त्याला म्हटलं, दादा विज्ञानाच्या दुर्बिणीच्या माध्यमातून मी उभा दिसेल तुम्हाला. त्या विज्ञानाच्या दुर्बिणीच्या माध्यमातून माझं डोकं दिसेल सरपंच, त्या डोक्यातला मेंदू दिसेल, MRI एक्सरे वगैरे केला तर. याच्या पुढचं बोलू का? त्या मेंदूतल्या व्हेन दिसतील, नसा दिसतील. माझ्या मेंदूत काय विचार चालू आहे हे विज्ञानाला कधी कळणार नाही महाराज. तिथं विज्ञानाचं शेवट आहे, तिथं अध्यात्माची सुरुवात. तो म्हणे माझा हस्तरेषेवरती विश्वास नाही. डॉक्टर हेमंत देशपांडे, डॉक्टर प्रीती देशपांडे नगरचे अति हुशार आहे दोघं जण. 20-25 वर्षापासून चोपदार साहेब त्यांचा कार्यकाल आहे. आमची चर्चा झाली एकदा. आईच्या उदरामध्ये 3 महिन्याचं लेकरू राहतं महाराज. 3 महिन्याचं गर्भ राहतो ना, त्यावेळेस जगाचा बाप लेकराच्या हातावरती रेषा तयार करतो. त्यावेळेस 3 महिन्याचं गर्भ असतो त्यावेळेस. आणि प्रत्येकाच्या हातावरच्या रेषा वेगवेगळ्या गड्या. तुम्हाला चेहरे सेम दिसतील एखाद्याचे, पण रेषा वेगवेगळ्या. प्रत्येकाच्या हातावरच्या रेषा वेगवेगळ्या आहे. म्हणून तर आधार कार्डाला अंगठीची गरज आहे महाराज. सेम नाहीत ना. बरं ह्या रेषा काय आपण कर्कटक नाही आखल्या का?
कुणी आखलं का? बरं सेम असते आमच्या विकास महाराजांच्या माझ्या अंगठ्याच्या रेषा सेम असतात. कवाच मग अकाउंट मोकळं झालं असतं महाराज. प्रेमाने बोलतो ते माझं प्रेमाचं माणूस आहे म्हणून. नाही ना सेम. ते कुणी आखले महाराज रेषा? त्याने आयुष्य रेषा याच्यामध्ये, धन रेषा याच्यामध्ये. काही काही लोक महाराज, काही लोक नशीब घेऊन जन्माला आलेले असते. आमच्या कीर्तन क्षेत्रामध्ये निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर नशीबवान माणूस आहे. 1000 महाराज लोक एकत्र आले ते जर म्हणले कीर्तन घ्यायचं नाही त्या माणसाचं, जनतेने डोक्यावर घेतलं महाराज त्या माणसाला. तिथं नो ऑप्शन आहे. आता अक्षय महाराज उगले नशीबवान आहे. मागच्या महिन्यात 30 दिवसात 92 कार्यक्रम केले. लोक म्हणले होते लग्न झाल्यावर शांत होईल. कशाचं काय महाराज? ललाटीचे लिहिले. इथं लिहिलं नाही, याच्यात बदल नाही करता. त्याच्यामुळे याच्यावर त्याच्यात जळायचं नाही. प्रत्येकाचं आयुष्य देवाने वेगवेगळं बनवले. आता हे गोड गायन करतात, यांच्यावर मी किती जळालो काय फरक पडणार आहे महाराज? त्यांना काय फरक पडणार आहे सांगा ना? त्यांना जसं गायन येतं ना, ते अक्षय महाराज उगलेली येणार नाही महाराज. अक्षय महाराज उगले जसं वक्तृत्व करतात, शशी दादाला जमणार नाही. ते जसं मृदुंग वाजवतात, सचिन तेंडुलकरला येणार नाही. सचिन तेंडुलकर जसं चटकार मारतो, लता मंगेशकरला जमणार नाही. लता मंगेशकर जसं गायन करतात, गौतमी पाटीलला येणार नाही. आणि गौतम पाटील जशी ठुमका हाणती, बसलेल्यापैकी तुम्हाला कोणालाच येणार नाही. मला मुद्दा क्लिअर करायचा आहे. प्रत्येकाचं आयुष्य देवाने वेगवेगळं बनवलं महाराज. याच्यावर त्याच्यात जळत बसू नका. तुम्हाला पाया पडून सांग, काही फरक पडत नाही महाराज. हा, आणि मला युगो असणारे ऍटिट्यूड असणारे लोक जास्त आवडत नाही. आता आमच्या विकास महाराजाचा माझा रोहित दादा 5-7 वर्षापासून परिचय. त्यांनी मला फोन केला फक्त, आमच्या रोहित महाराजांची कार्यक्रम आहे. मला टेन्शन घेऊ नका, 100% येतो. ज्याला युगो नाही, ज्याला ऍटिट्यूड नाही ना, त्या लोकांना मी 100% खेळतो. पण जे लय फुगीर त्यांचे मी कधी नादा लागला नाही. मग तो किती मोठा असो, मला काही घेणं देणं नाही महाराज. मला फुगीर लोक आवडत नाही. आणि अहंकार ज्याला सगळ्यात जास्त आहे त्याला आयुष्य कमी आहे. हे माझं वाक्य लिहून ठेवा कुठं पण. अहंकार सगळ्यात ज्याला जास्त आहे त्याला आयुष्य कमी आहे. मी माझी 4 व्हीलर गाडी इथं घेऊन आलो समजा. आमचे भागवत महाराज आहे, निलेश महाराज आहे, रोहित महाराज आहे, सगळी मंडळी माझ्या गाडीच्या समोर उभा आहे. यांनी समजा मला नाही रामराम घातला, नाही जय हरी घातला, मग मी ते डोक्यात धरायचं. हां, नसन पाहिलं बाबा, मोबाईलकडे लक्ष असेल, घरचं काहीतरी टेन्शन असेल, उगले महाराज जॅकेटमुळे नसतील ओळखू आले, असं काहीतरी म्हणायचं आणि विषय सोडून द्यायचं का नाही. आता मी जर तेच डोक्यात धरलं आणि पारनेरला जाईपर्यंत वारंवार त्याचीच घोकणपट्टी करत बसलो, हटकूनच रामराम नाही घातला, हटकून जय हरी नाही घातला, शशी महाराजाला गाडी ओळखू आली तरी तिकडं तोंड केलं, हटकूनच केलं, वारंवार त्याचीच घोकणपट्टी करत बसलो. खरं सांगा, बीपी कोणाचं वाढणार आहे? माझं. शुगर कोणाची वाढणार आहे? माझे. हायपर टेन्शन कोणाचं वाढणार आहे? माझं. आयुष्य कोणाचं कमी होणार आहे? माझं. अरे लोकांचं टेन्शन घेऊन आपलं आयुष्य कमी करायचं सांगितलं कोण तुम्हाला? ते आपलं आयुष्य आपल्या मस्ती जगायचं. नाही पाहिलं त्याला विषय सोडून. लोकांचं टेन्शन घेऊन ते रिपीट करू नका. एवढ्या बाबतीत सगळ्यात हुशार मंडळ राजकीय क्षेत्रातले सगळ्यात हुशार. 23 तारखेला निकाल लागला, 24ला पुन्हा जनसामान्यात फिरायला सुरू झाले महाराज. सगळ्यात आता मेले असते अटीक्यून जर टेन्शन घेतलं असतं तर. ते समाजाच्या कमिटीकडे लक्ष देत नाही. आणि समाजाच्या कमिटीकडे लक्ष दिलं असतं तर सूरज चव्हाण नावाचं पोरग कधी बिग बॉसचा विनर झाला नसता. त्याच्या कमेंट वाचा कधीतरी, जीव सोडून देऊ आपण एखाद्या. काय गोली गद्दोका बुकीट टिंकुळ काय शब्द होते महाराज. अरे मी मॅथमॅटिक्सचा मास्तर आहे, मला अजून XQ YQ ZQ फॉर्म्युला माहित नाही रे. कुठून आणलं त्या पोरांनी काही माहिती नाही. पण कमेंटकडे लक्ष दिलं नाही. गणपती बाप्पाची कृपा झाली ज्या दिवशी. मी एक बोलू का वाक्य? लोकांनी लाईक करावं या मताचं मी नाही, देवाने आपल्याला लाईक करावं त्या दिवशी दुनिया डोक्यावर घेते. आनंद आहे ना, मस्ती जगायचं महाराज, आपल्या मस्ती जगायचं. काही लोक नशिबन, काही लोक महाराज 24 तास नुसते झोपून तरी मोकार पैसा. लोक म्हणते झोपून तरी एवढे पैसे, आणि काही 24 तास पळत येत घाम येऊच तर रुपयाने अकाउंटला महाराज त्या लोकांच्या. हे ना अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. प्रारब्ध बलोत्तर करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण आहे. प्रारब्ध जर तुमचं चांगलं करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण. किती ताकद आहे त्या भगवंताच्या नामस्मरण सांगू का? किती ताकद आहे? तुम्ही सगळ्यांनी रामकथा ऐकली. रामकथेमध्ये रामाच्या हाताने दगड तरले का नावाने दगड तरले? दुसऱ्या चरणावर बोलायचं मला. नावाने राम नाव टाकायचं दगड टाकायचं, राम नाव टाकायचं दगड टाकायचं. दगड तरत होता आणि पूल तयार होत होता. रामाचं लक्ष गेलं गड्या, माझ्या नावाने दगड तरतात, माझ्यात किती ताकद असेल. रामाला वाटलं आपण दगड टाकून पाहू. इकडे तिकडे पाहिलं, सगळे माकडं सगळे वानर नको म्हणे, एवढ्या लोकात प्रयोग करायला नको म्हणे. मोठ्या लोकांचं एक लक्षण सांगतो तुम्हाला. मोठे लोक कधी लोकांतात प्रयोग करीत नाही महाराज. मोठ्या लोकांचं मेन लक्ष कधी लोकांतात प्रयोग करीत नाही, एकांतात. हा, मोठे लोक कधीच लोकांतात प्रयोग करीत नाही, एकांतात. एक तर पहाटे शपथ घेते, नाही सक्सेस झाली तर आता दिवसा घेते. मोठ्या लोकांचे लक्ष नाही. प्रभू रामचंद्राला दुपारी वाटलं होतं दगड टाकून पाहू, नाही टाकला. सगळ्याला झोपू दिलं. रात्री 12 वाजता राम उठले, समुद्राच्या कडाला गेले, साऊंड एवढा दगड घेतला, जसा टाकला तसा बुडाला.
रामाला वाटलं जास्त जड असं म्हणून बुडाला असं. दुसरा पाहून घेतला, दुसरा टाकला, दुसरा बुडाला, तिसरा टाकला, तिसरा बुडाला, 5 दगड बुडाले 5. रामाला दगड बुडायचं काही नाही वाटलं. आपली फजिती कोणी पाहिली का म्हणून प्रभू रामचंद्राचे पाठीमागं वळाले. सगळी दुनिया फजितीवर चालू आहे, सगळी दुनिया. पोरं जर असे मोटरसायकलीने चालले रस्त्याने कधी सायलेंट चालत नाही. थोडी झिमझिम झालेली असू द्या आणि रस्ता ओला असू द्या. पोरं जसं मोटरसायकल जर सटकली पोरग असं रपकन पडलं, हळूच पाडा तुम्ही. लोकांचं लेकरू काय करायचं तुम्हाला. काय पोरं जसं रपकन पडलं ते किती लागलं ते नाही पहा. काय बहादूर, काय बहादूर. करेक्ट. आपल्याला कोणी पाहिलं का ते पाहतात मग किती गुडघे फुडले ते पहा. तसंच झालं महाराज रामाचं. रामाला दगड बुडायलाच नाही वाईट वाटलं. आपली फजिती कोणी पाहिली का म्हणून प्रभू रामचंद्राचे पाठीमागं वळाले तर हनुमानजी उभाच होते. हनुमंताला विचारलं तुम्ही कधी, ते म्हणे पहिल्या दगडाच्या आधी. लय गोड कथा आहे महाराज. माझ्या मारुतरायला असं जवळ घेतलं, मला आवडणारे देवता हनुमानजी. जवळ घेतला असं खांद्यावर हात टाकला. प्रभू रामचंद्राचा संवाद आहे का. हनुमानजीला विचारलं मारुती काल तुम्ही माझं नाव टाकून दगड टाकत होती, दगड तरत होता रे. आज मी स्वतः राम आहे, माझ्या हाताने का दगड तरत नाही. माझ्या मारुतरायने 2 कारणं सांगितली. एवढे 2 कारणं घरी घेऊन जायची, माझं कीर्तन सक्सेस झालं म्हणून समजा. पहिलं कारण सांगितलं माता भगिनी मारुतरायने. रामाला सांगितलं तुमच्या हाताने दगड का बुडतात त्याचं कारण आहे का. देवा काल आम्ही तुमचं नाव टाकून दगड टाकत होतो, दगड तरत होता देवा. वाक्य लय गोड्या ध्यानपूर्वक आहे का. काल आम्ही तुमचं नाव टाकून दगड टाकत होतो, दगड तरत होता देवा. आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने दगड टाकताय, दगड तरत नाही. याच्यातून सरळ सरळ सिद्ध होत आहे ना देवा, तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. तुझ्या नामाचा महिमा महिमा तुझं कळे मेघ श्यामा, तुझं कळे मेघ श्यामा, मेघ श्यामा, तुझं कळे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा महिमा तुझं कळे मेघ श्यामा, मेघ तुझ्या नामाचा महिमा तुझं कळे मेघ श्यामा, मेघ श्यामा, तुझं कळे मेघ श्यामा, श्यामा, तुझ्या नामाचा महिमा हनुमानजीने सांगितलं देवा काल आम्ही तुमचं नाव टाकून दगड टाकत होतो, दगड तरत होता. आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने दगड टाकताय, दगड तरत नाही. याच्यातून सरळ सरळ सिद्ध होतंय देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. नावातच जास्त ताकद पाहिजे महाराज. साधं बिस्लरीचं पाणी होतं हे साधं. विराट कोहलीने त्या बाटलीला नुसतं हात लावला महाराज 800 रुपये लिटर पाणी झालं ते. याला ब्रँड म्हणतात. हे जॅकेट मी काढून ठेवलं ना, हे मोदी साहेबांनी एकदाच घातलं होतं. अय हे जॅकेट मोदीने एकदाच घातलं होतं महाराज. महाराष्ट्रात कोणत्या दुकानात जा त्याला मोदी जॅकेट नाव पडलं. याला ब्रँड म्हणतात. ते काय फुकट होत नाही पोरांनो, माझं पाया पडून सांग नाही. अभ्यास करा, क्लास 1 क्लास 2. गावात आपल्या नावाचे असे बॅनर लागले पाहिजे, आपल्या नावाचे बॅनर लागले पाहिजे. भाऊकी एवढी जळाली पाहिजे का मागून पुढून धूर निघाला पाहिजे, एवढी जळाली पाहिजे. तुम्ही एकदा नाव करून पहा रे. कोण म्हणतं लोक होऊन म्हणते ते आमच्या गावातले लोक म्हणते पुरी भेटत नाही, अशी लाईन लागते महाराज. तुम्ही नाव करून पहा ब्रँड. सगळ्या गोष्टी नावावर चालल्या. देवाचं पण तसंच आहे. देवाच्या हाताने दगड धरले, देवाच्या नावाने दगड धरले. राम नाव टाकायचं दगड टाकायचा, राम नाव टाकायचं दगड टाकायचा. पहिलं कारण संपलं. दुसरं कारण लय गोड आहे, माझ्या हाताकडे लक्ष द्या. माता भगिनी मारुतरायने सांगावं तुमच्या हाताने दगड का बुडतात देवा, त्याचं कारण आहे का. देवा देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा. वाक्य लय गोड आहे. देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा, तुम्ही ज्याला सोडलं देवा ते बुडाले देवा. माझा सोपा प्रश्न आहे गड्या. देवाने आपल्याला धरावं का देवाने आपल्याला सोडावं. बोला बोला. देवाने तुम्हाला धरलं म्हणून तुम्ही कीर्तन ऐकताय. देवाने मला धरलं म्हणून मी कीर्तन सांगतोय. ज्या दिवशी देव तुम्हाला सोडेल त्या दिवशी 4 जण तुम्हाला उचलायला लागतील. तितकंच कराय.
मग देवाने तुम्हाला धरावं असं वाटत असेल तर रोज 5 मिनिटं देवाचं भजन करायला तुमचं जातं काय? मी म्हणत नाही 24 तास मंदिरात जा, मी म्हणत नाही 24 तास देव घरासमोर बसा. माता भगिनी झाडून घेताना देवाचं नाव घ्या, सडा समर्जन करताना देवाचं कामामध्ये काम काही मन राम 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 कामामध्ये काम काही म्हणा राम राम कामामध्ये काम राम 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 हे जाईना भवाश्रम सुख होईल दुखाचे दुखाचे कळो येईल काळी प्राण प्रयाणाच्या कळो येईल प्राण नाच्या वेळी 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 वा वा वा. झाडून घेताना देवाचं नाव घ्या, सडा समर्जन करताना देवाचं नाव घ्या, लेकराचा मेकअप करताना देवाचं नाव घ्या. नाही वेळ भेटला दिवसभर, संध्याकाळी झोपाच्या अगोदर गोधडीवरती बसून 1 मिनिट डोळे झाका. श्रीमन्नारायण नारायण नारायण, पशुमन्नारायण नारायण नारायण, हे नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला, बोला. सगळ्यांनी हात वरती करून टाळी वाजून भजन म्हणा. बोला सगळे.